आलोचन केलं तरी त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय स्पर्धेच्या निमित्ताने आणि खूप चांगला आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. आणि कदाचित प्रथमतःच सचिन गिरी आमच्या शिरोणे गावामध्ये आले होते आणि खरं त्याने खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळालं. थँक्यू सो मच सचिन. पुन्हा एकदा जाऊया त्यांच्याचकडे. थँक्यू. थैंक यू सो मच रोहित. आई गाँवदेवी शिरोने टीम, हमारे पूरे जो आयोजक है उनका हम धन्यवाद कहना चाहूँगा. खासतौर पर मैं प्रथम, केतु, पूरी टीम का मैं धन्यवाद करना चाहूँगा और स्पेशली रोहित जी पोपी जिन्होंने इनवाइट किया यहाँ पर पहली बार शिरोने के टूर्नामेंट में यहाँ पर कमेंट्री का मौका दिया गया आपने. इम्पॉर्टेंट मैच है. अगर ये मैच अगर आपको बारीकी से देखना है तो दो अच्छी टीमें इस मैच में उतरेंगे आपके सामने. ऑफिशियल अंपायर गुरुनाथ जी पाटिल, उदय तांडेल एक बार फिर तैयार नई गेंद के साथ. बैट्समैनों का इंतजार किया जा रहा है. पैक स्क्वाड के साथ उतरे पूरी तरह अब शिरोने टीम. शुरुआत के 2 मैचेस में उनकी फुल स्ट्रेंथ टीम नहीं थी, लेकिन अब उनकी जो फुल स्ट्रेंथ टीम है आपको नजर आएंगे. पाँच मिनट का ब्रेक मांगा यहाँ पर बालकोन टीम ने, क्योंकि कंटिन्यू उन्होंने 2 मैचेस खेले और हमारी आयोजक टीम बिल्कुल इस फैसले को स्वीकारेगी. आज कई टीमें लेट भी आई और जो टीमें लेट आई हैं उनको यहाँ पर कहीं ना कहीं एक अच्छा आयोजकों की तरफ से सपोर्ट भी मिला है. एक बढ़िया आयोजन नए साल में. एक कहते मानाची क्रिकेट स्पर्धा हम देख रहे हैं शिरोने गांव में. आई गाँवदेवी शिरोने ऑर्गेनाइज शिरोने चैंपियन ट्रॉफी 2026. पहला प्राइज़ 1 लाख, ट्रॉफी रनर अप टीम के लिए 50 और तीसरे क्रमांक पे जो टीम होगी 25,000. और ख़ासतौर पर जैक्स मात्रे की तरफ से यहाँ पर सीरीज़ के लिए कूलर रखा गया है. मैन ऑफ द सीरीज़ खिलाड़ी जो होगा यशस्वी आयोजक है वो भी, जिस प्रकार रोहित ने कहा यहाँ पर जैक्स मात्रे भगवा ट्रॉफी के जो शिरोने गांव में अक्सर हम देखते हैं ऑर्गेनाइज किया जाता है हर साल, उनकी तरफ से सीरीज़ के लिए कूलर. ओपनिंग जोड़ी ग्राउंड के अंदर आप देख सकते हैं. लास्ट मैच में दोनों जोड़ी ने जबरदस्त हिट प्रदर्शन दिया था बैटिंग के लिए 4 ओवर के मैच में, और अच्छी अर्धशतकीय साझेदारी जिनके बीच हुआ था वही 2 बल्लेबाज प्रीतेश जोशी और उनके साथ भावेश बारिया. अच्छी बैटिंग की थी भावेश ने भी और प्रीतेश की तो एक जबरदस्त पारी. लगातार 2 मैच में मैन ऑफ द मैच पुरस्कार मिला है प्रीतेश जोशी को. आज एज ए प्लेयर अच्छा दिन गया उनका. आज के दिन का ये आखिरी मैच. टॉप 3 में कौन सी टीम पहुंचेगी? थाने परिसर से आप देख सकते हैं पर बालकुम और दूसरी तरफ शिरोने जो अपने गाँव देवी शिरोने टीम अपने घर के मैदान पे उतरे हैं इस मैच के लिए. विराट चौहान एक बार फिर ग्राउंड के अंदर एंट्री करते हुए आप देख सकते हैं. 2 मैच में अवेलेबल नहीं थे, लेकिन इस मैच में उनकी अवेलेबिलिटी आप देख सकते हैं. फुल स्ट्रेंथ के साथ अब गाँव देवी शिरोने टीम उतरे हैं. प्रणीत जोशी बॉलिंग की शुरुआत करेंगे. पावर प्ले ओवर. सेकंड स्लिप पर एक खिलाड़ी कैचिंग के लिए वहां पर उपस्थित. एक अच्छी फील्डिंग देखने को मिल रहेगा. पहली बॉल पर स्वीप किया है, पैडल स्वीप और अच्छी फील्डिंग.
विक्रांत केतु। और आज केतु पहले भी कह दिया उन्होंने कि आज मैं बैठने वाला नहीं हूँ, आज घर का ग्राउंड है और पूरी तरह 100% मेरा कमिटमेंट एफर्ट रहेगा। और सबसे अच्छी बात, एक भी टॉस हारे नहीं आज। और काका के चेहरे पे मुस्कुराहट आता हुआ हो, क्यों ना हो। उनके इर्द गिर्द ये छोटे छोटे बच्चे सब तैयार हुए और काका के जूनियर आप कह सकते हैं, विक्रांत भोईर, तनाजी के सुपुत्र। प्रणीत जोशी एक बार फिर तैयार। ये बॉल गैप में खेला है, ये शॉट अच्छा है, स्क्वायर ऑफ द विकेट फ्लिक करते हुए टाइम किया इस बार गेंद को भावेश बारिया ने और 4 रन। पहला चौका इस निर्णायक और इंपॉर्टेंट मैच में आता हुआ भावेश के बैट से। बालकुम टीम का स्कोर पहुंचा है अब 5 पर। आपले विनोद दादा, स्वप्नील दादा आणि विनोद दादा यांना विनंती असेल प्लीज या मंचावर। मिलिंद दादा यांना पण विनंती असेल या दादा मंचावर। आपलं हार्दिक स्वागत आहे शिरोने चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये। श्याम सुरेंदर ग्रुप मित्रमंडल आपले सर्व पदाधिकारी यांना सर्वांना विनंती असेल या दादा मंचावर। इस बार कट किया है गेंद को डिक्लेयर जोन की तरफ। तीनों मेहमान हमारे आते हुए यहाँ पर वेलकम सुस्वागतम। अतिथि देवो भव आए हुए सभी मेहमानों का तहे दिल से स्वागत। पॉइंट की तरफ से इस बार गेंद को खेला है। थ्रो अगर सटीक होता तो एक चांस बन सकता था, क्लोज हो सकता था फिर ये डिसीजन। 1 रन, स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 7 रन पर। अच्छा ओवर ये प्रणीत जोशी का। एक और अच्छी गेंद डाल लेते तो एक टाइट ओवर कहा जाएगा, इकोनॉमिकल ओवर। एक बार फिर स्वीप करना चाह रहे थे और शॉट खेलते ही जब अपील की गई वहां पर प्रणीत ने बैट दिखाया अंपायर को और सीधा कहा कि गलती से भी आउट मत दे देना। और उदय तांडेल कह रहे इतना बड़ा आवाज आया कि बैट का कि अपील की आवश्यकता ही नहीं थी। अच्छी अंपायरिंग गुरुनाथ पाटिल, उदय तांडेल द्वारा। 1 ओवर का खेल पूरा। 1 ओवर के खेल के बाद टोटल स्कोर है स्कोर कार्ड पर 8। हमारे सम्मानीय मिलिंद जी पाटिल आप देख सकते हैं मंच पर उपस्थित था। आगरी दरबार मल्टी क्यूजन फैमिली रेस्टोरेंट जो हाल ही में ओपन हुआ है उसके हमारे कहते हैं प्रोपराइटर सर्वे सर्वा। और होटल की बात करें तो बिल्कुल सेक्टर 1 शिरौने, निरुल नवी मुंबई, नियर आशीर्वाद हॉस्पिटल, बिसाइड राजीव गांधी ब्रिज। आगरी दरबार के हमारे मिलिंद दादा आए, उनका हार्दिक स्वागत है। पहले ओवर के खेल के बाद टोटल स्कोर है स्कोर कार्ड पर 8 रन विदाउट लॉस। थोड़ी सी नपी तुली शुरुआत मैं कहूँगा, ज़्यादा इतना धमाकेदार शुरुआत किया नहीं है टीम गावती बालकुम टीम ने, लेकिन उनका यही स्ट्रैटेजी है कि अच्छे ओवर्स को खेलना है और खराब एक कोई लूज बॉलर होगा जिसको टारगेट करेंगे, उस ओवर में हम 15 से 20 रन बटोरने की कोशिश करेंगे। यही स्ट्रैटेजी साफ नज़र आ रही फिलहाल, क्योंकि प्रणीत जोशी ने आज पूरे दिन अच्छी बॉलिंग की है। जब जब प्रणीत जोशी को नए गेंद के साथ बॉलिंग का मौका मिला, प्रणीत जोशी ने बिल्कुल निराश नहीं किया। अच्छी बॉलिंग की प्रणीत जोशी ने आज पूरे दिन। मंदार प्रभु बॉलिंग के लिए आड़े बैट से खेला शॉट को, खिलाड़ी वहां पर तारे आज कोई गलती नहीं करेंगे। सागर सिंह तारे ने एक अच्छा कैच पकड़ा है और पहला झटका लगता हुआ। और सबसे अच्छी बात कैप्टेंसी, सही जगह पे खिलाड़ी को तैनात किया गया था। उसी रीजन में आज ज्यादा गेंदे खेला है भावेश बारिया ने और उनका विकेट खोया है बालकुम टीम ने। 8 रन के स्कोर पर यह पहला विकेट गिरता हुआ। पिछले मैच में दोनों बल्लेबाजों ने अर्धशतकीय साझेदारी पूरी की थी, लेकिन इस मैच में 8 की पार्टनरशिप और विकेट। पहले मैच में जिनके बैट से हमने रन्स देखे थे, 19 रनों की पारी खेलकर आउट हुए थे, वही महेश पाटिल अब बैटिंग के लिए नंबर 3 पर जा रहे हैं। सामने मंदार प्रभु।
ये सीज़न 2025-26 का अच्छा गुजरा है शिरोने टीम के लिए। हाल ही में पिछले महीने 20-21 तारीख को रनर अप रहे थे वाशी रॉयल ऑर्गेनाइज संदीप जी नाइक पुरस्कृत टूर्नामेंट में, और फाइनल में बोनकुड़े के सामने ज़रूर मैच हारा, लेकिन एक अलग कॉन्फिडेंस के साथ टीम ने पूरा टूर्नामेंट खेला वहाँ पर। और बेलापुर में भी यहाँ पर गांव देवी शिरोने टीम ने डबल धमाका किया था, यानी 2 ट्रॉफी एक ही दिन आया था ये सीजन का। बड़ा हिट इस बार ऑन द राइट शॉट खेला है महेश पाटिल ने, लाजवाब फील्डिंग वहां पर, एफर्ट बेमिसाल, पूरा बॉडी स्ट्रेच कर कर बॉल को रोका है फील्डर ने। जितेश पाटिल, और आते जितेश पाटिल ने बताया कि 2 मैच में उनकी अवेलेबिलिटी नहीं थी, इनके आने से टीम की फील्डिंग में कितना और इंप्रूवमेंट है, कितनी ताकत है। आउटस्टैंडिंग फील्डर है, कमाल के खिलाड़ी हैं जितेश। ये लाइन थोड़ी सी खराब होने वाली क्योंकि वाइट करार दिया जाएगा अंपायर द्वारा। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है अब 10 पर। अब तक इस ओवर में सिर्फ 2 रन आए हैं। इनसाइड आउट खेला इस बार, कवर के बगल से गेंद गैप में गया है, देखना यहां पर फील्डर पहुंच पाएंगे यानी जिनमें वहां पर गेंद तक पहुंचते हुए बढ़िया फील्डिंग, रिले फील्डिंग की कोशिश थी। 2 रन ऑलरेडी मिल गया और प्रीतेश ने मना किया तीसरे के लिए। ये थोड़ा समझ आया नहीं, पहले खुद मना किया प्रीतेश ने, बाद में बुलाने की कोशिश कर रहे थे, फिर महेश पाटिल का ध्यान नहीं था वहां पर गेंद पर, और अंततः हुआ क्या, 2 ही रन मिला खाली जहां 3 हो सकता था। सोनू, अरविंद राणा सोनू गाइड कर रहे कि कॉल दीजिए एक दूसरे को जब बैकअप में थ्रो कर रहे आप। निर्णायक मैच है, अगर जो टीम जीतेगा एक ट्रॉफी तो कंफर्म हो जाएगी, फिर कल जब खेलने उतरेंगे फाइनलिस्ट में टॉप 3 की मैच के लिए, तब अलग कॉन्फिडेंस होगा। कहीं पे नहीं गए, कहीं पे निशाना, और एक बार फिर लाजवाब फील्डिंग, क्या बात है, विक्रांत केतु बोईर के द्वारा जबरदस्त फील्डिंग। 18 नंबर की जर्सी पहनी है केतु ने, और बिल्कुल वैसा ही यहां पर जबरदस्त अंदाज उनका देखने को मिलता हुआ एज अ फील्डर शॉट मिड विकेट पर। ओ, फुल टॉस बॉल मिस हुआ है प्रीतेश जोशी से। काफी कम ऐसे देखने को मिलता हुआ कि एक बड़े स्तर के खिलाड़ी फुल टॉस बॉल मिस करते हुए, लूपिंग बॉल तक पड़ के थोड़ी नीचे रहे गेंद। मंदार प्रभु के लिए यहाँ पर तालियां तो बजनी चाहिए जिस हिसाब से इन्होंने गेंदबाजी की आज इस मैच में। स्पेशली प्रीतेश जोशी जैसे बल्लेबाज को पूरी तरह यहाँ पर रोक के रखा है, नाक में दम करके रखा उनके इन्होंने। इस बार विकेट, करत करत अभ्यास जड़मती हो सुजान। इसका मतलब यह कि मेहनत करते जाइए आप, भाग्य आपका बदलेगा। मेहनत किया मंदार प्रभु ने, मेहनत किया गांव देवी शिरोने ने इस मैच को जीतने के लिए, और बड़ा विकेट उनको मिला है कि स्वल्फरूफ की प्रीतेश जोशी जैसे डेंजरस खिलाड़ी का विकेट। इसका मतलब ये 2 ओवर के खेल में स्कोर बना है महज सिर्फ और सिर्फ 12 रन। 4 रन देकर एक बहुमूल्य विकेट चटकाया है मंदार ने। वेल बोल्ड मंदार, एक अच्छा स्पेल उनका। 2 ओवर के खेल के बाद टोटल स्कोर है गांव देवी बालकुम टीम का सिर्फ और सिर्फ 12। समझ आया नहीं जिस प्रकार का शॉट खेला था वहां पर प्रीतेश जोशी ने। सबको ये लगा था कि शायद आखिरी बॉल है, सिंगल लेंगे, इस ओवर में रन नहीं आए तो अगले ओवर में टारगेट करेंगे, लेकिन ऐसा बिल्कुल नहीं हुआ। वो बड़े हिट के लिए गए और ऐसा लगा कि वो प्रेशर में, दबाव में अपना विकेट खोया वहां पर प्रीतेश जोशी ने। आज पूरा दिन उनका अच्छा रहा, लेकिन इस मैच में होम ग्राउंड में, घर के मैदान पर मेजबान टीम ने पूरी तरह प्रीतेश जोशी को चलने दिया नहीं। नए बल्लेबाज भूषण बोईर 4 नंबर पे आए। भूषण बोईर ने आज गेंदबाजी कमाल की जिनमें जोशी आए लेफ्ट आर्म ओवर विकेट। पहली गेंद वाइड यॉर्कर डालना चाह रहे हैं जिनमें जोशी। लेट्स सी अंपायर का कॉल क्या होता है। वाइड 2 एक्स्ट्राज रन, 2 एक्स्ट्रा रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन, 14 रन स्कोर कार्ड। जिनमें जोशी नन्ना मुन्ना जादूगर, फिरकी गेंदबाज, टर्न कराना जानते दोनों तरफ। ऑलमोस्ट विराज के ऊपर से गेंद निकला है, कोशिश तो भरपूर की है।
अच्छी बॉल डाली है यहाँ पर, और सोनू ने भी सराहना की इस गेंद की कि कहीं ना कहीं आपने एक अच्छी बॉल डाली है, बाहर की तरफ टर्न कराया था इस बार। और अब महेश जाकर भूषण से बातचीत करते हुए कि बॉल कैसे टर्न होकर आ रहा है, कैसे इनको खेलना है। स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 15-15 पर। 2 ओवर में तो स्कोर को पूरी तरह शिरोने की गेंदबाजों ने दबाया है। इस बार बड़ा हिट बैट के बीचों बीच, फ्लाइटेड बॉल था, विड्थ के साथ विद द स्पिन शॉट खेला यहां पर, विद द टर्न खेला गेंद को, और 6 रन प्राप्त करेंगे लॉन्ग ऑन के ऊपर से भूषण बोईर। और ऐसे और हिट्स चाहिए बालकुम टीम को, अगर एक अच्छा टोटल सेट करना है आज की शाम, अपने नाम करना है, तो यहां पर बालकुम टीम को ऐसी ही बैटिंग करनी होगी। टीम का स्कोर पहुंचता हुआ 21 पर 21। गाइड कर रहे हैं अमर वारंगे कि लेंथ बदलना होगा। लाइन अच्छी थी लेकिन लेंथ बदलना होगा। मिडिल स्टंप से गेंद बाहर की तरफ टर्न कराने की कोशिश, लेकिन इस बार विद द टर्न एक स्टेप आगे आकर लोअर फुल टॉस गेंद बनाकर इस बार एक अच्छा स्ट्रोक खेला है भूषण बोईर ने। एक एक्सपीरियंस खिलाड़ी, अनुभव जिनको काफ़ी है ग्रामीण क्रिकेट का, बालकुम गांव के लिए। स्कोर अप 21 पर। जिनमें जोशी एक बार फिर तैयार, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इस बार भी पिक किया है और डिपॉजिट किया है भूषण बोईर। उनके बैट से लगातार यह दूसरा 6 आता हुआ। सागर तारे का ओवर, चौथा ओवर बचा के रखा गया था। ये थोड़ा सा स्ट्रैटेजी थोड़ा समझ आया नहीं कि लास्ट ओवर के लिए उनको बचा के रखा गया। जिनमें जोशी अब तक 2 मैच में ऑलमोस्ट लास्ट ओवर डाल रहे थे, इस बीच उनको तीसरा ओवर दिया गया है, और तीसरे ओवर में भूषण बोईर पूरी तैयारी के साथ आए हैं। और भूषण बोईर कह रहे हैं इलाका आपका है लेकिन धमाका हमारा है। स्कोर आगे बढ़ता हुआ अब जा पहुंचा है 27 रन। प्रीतेश जोशी जैसी आउट हुए, ऐसा लगा कहीं ना कहीं पूरी टीम लड़खड़ा जाएगी, लेकिन भूषण बोईर उम्मीद, कॉन्फिडेंस, फोकस, जोश पूरी तरह लेकर बल्लेबाजी करने उतरे। और क्या बल्लेबाजी कर रहे हैं इस इंपॉर्टेंट मैच में। सिर्फ 3 गेंदें इन्होंने खेली और 3 गेंदों में बना दिया इन्होंने 13 रन, 450 का स्ट्राइक रेट। ये होता है दबाव। जैसे एक बड़ा हिट आया, उसकी अगली गेंद पर एक वाइड यॉर्कर डालना चाह रहे हैं, जिनमें काम, अपने आप को थोड़ा सा धैर्य के साथ गेंदबाजी करनी होगी, सोच विचार के साथ गेंदबाजी करनी होगी, सर पर बर्फ रखकर गेंदबाजी करनी होगी। क्या करना है आपको अगली गेंद पर। यह बेहतर गेंद, यही चाहिए था इससे पहले, यही कह रहे हैं वहां पर खिलाड़ी विराज कि ये पहले डालना था। इससे पहले जो 2 गेंदों पे जो 2 6 आया है वो नहीं गलती करी थी, लेकिन ये छोटा बच्चा अभी सीख रहा है, शुरुआत है अभी। 2 साल में इन्होंने काफ़ी इंप्रूवमेंट किया है गेंदबाजी में। हार्ड लक, लेकिन विकेट लिया है यहाँ पर। आउट हुए डेंजरस खतरनाक बल्लेबाज भूषण बोईर आउट हुए यहाँ पर। और 3 ओवर के, इस ओवर की बात करें तो अभी भी इस ओवर की गेंदें बची है 2, और टोटल स्कोर हुआ है स्कोर कार्ड पर 28। अभी भी 2 गेंदें बाकी। नए बैटर अब आए हैं क्रीज पर बैटिंग के लिए। शुबीन आए हैं बैटिंग के लिए अब। धारावी गांव में जब दोनों टीमों का बैटल हुआ था, दोनों ही मैचेस काफी दिलचस्प हुए थे, कमाल के मैचेस हुए थे। शुबीन अब बैटिंग के लिए आए नंबर 5 पर। 28 रन स्कोर कार्ड। तीसरे ओवर की अभी भी 2 गेंदें बाकी, जिनमें जोशी तैयार है एक बार फिर। इस बार लेफ्ट आर्म राउंड विकेट आए और एक और अच्छी फील्डिंग, लेकिन केतु अगर यही आप फ्लैट थ्रो डायरेक्ट करते तो एक चांस बन सकता था, लेकिन फील्डिंग अच्छी की है। 1 रन। शुबीन ने अपना खाता खोला है। टीम का स्कोर पहुंचा है अब 29। महेश पाटिल स्ट्राइक पर। ओवर की आखिरी गेंद, सेंसिबल क्रिकेट, पॉइंट पर खेला इस बार गेंद को, ड्राइव किया गेंद को, गेंद जाता हुआ गैप में, मिस फील्ड और एक्स्ट्रा एक और रन मिला है। और ये थोड़ा सा इंटरेस्टिंग होने वाला है, इंटरेस्टिंग बन गया है, क्योंकि रन आउट वहां पर जिनमें जोशी का एक अच्छा प्रेजेंस ऑफ माइंड, वहां पर दिमाग लगाया उन्होंने, बॉल डायरेक्ट हिट किया स्टंप पर, बैट हवा में था और शुबीन आउट हुए। यहां पर दूसरे रन के लिए गए थे महेश पाटिल, लेकिन 1 ही रन मिलेगा। 3 ओवर का खेल पूरा। 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद टोटल स्कोर है स्कोर कार्ड पर
30 रन। अमोल बोयर बतौर गेंदबाज नई गेंद के साथ अक्सर पावर प्ले में गेंदबाजी करते हैं, लेकिन अब बैटिंग के लिए जा रहे ग्राउंड पर। रोहित बोपी जी ने जिस प्रकार उल्लेख किया कि एक अच्छे एक्सपीरियंस खिलाड़ी हैं, बरसों से क्रिकेट खेल रहे हैं बालकुम के लिए। टीपीएल में भी इन्होंने अच्छी बैटिंग की थी, थाने प्रीमियर लीग जो डिस्ट्रिक्ट वाइज मैचेस होता है। टॉप 5 टीमों में नाम है बालकुम टीम का। गावदेवी बालकुम, वाघबील, कोलशेत, कासरवडवली, कलवा टीम, ये थाने क्षेत्र की जानी मानी सभी टीमें हैं दोस्तों। सागर सिंह आखिरी ओवर में, तारे की पहली गेंद, चाबुक स्ट्रोक खेला है एक्स्ट्रा कवर में डीप में, हालांकि खिलाड़ी वहां पर प्रणीत जोशी गेंद को फील्ड करेंगे। अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, सिर्फ एक आया है। महेश पाटिल, अगर ये 5 बॉल डटे रहते क्रीज पर तो कहीं ना कहीं 2 बड़े हिट्स लगाने की मादा रखते हैं। वैसे बल्लेबाज है बालकुम टीम तो यही चाहेगी, लेकिन सागर सिंह तरे चाहेंगे कि इनको यहां पर जल्द से जल्द वापस भेजा जाए डगआउट में। अच्छा स्ट्रोक, अपिश खेला, ड्राइव किया है कवर में डीप में, खिलाड़ी वहां पर 1 रन बाकी पूरा करेंगे। दूसरा चाहते हैं लेकिन नहीं मिलेगा। सोचा था लेकिन अंत में मना किया गया। 1 ही रन। अब अमोल एक बार फिर स्ट्राइक पे, टीम का स्कोर अब आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 32। अच्छी बॉलिंग, 2 गेंदों में, आखिरी ओवर में अब तक 2 ही सिंगल्स आया है, दोनों गेंदों में 1-1 रन आया है। 4 गेंदें बाकी है, स्ट्राइक अमोल के पास है। सागर सिंह ने आज 2 पारियों में, तीसरा पारी है, 4 विकेट ले चुके हैं। बैट का अंदरूनी किनारा लगा है, 1 ही मिलेगा क्योंकि बॉल डिक्लेयर जोन की तरफ ट्रैवल कर रहा है। अच्छी बॉलिंग, 3 गेंदों में 3 सिंगल, और कप्तान की अच्छी कप्तानी मैं कहूंगा कि आखिरी ओवर एक्सपीरियंस गेंदबाज का बचा के रखा था। अगर इस ओवर में बड़ा हिट एक भी नहीं आता है तो मैं कहूंगा यहां पर अच्छा कप्तानी और अच्छा सिलेक्शन गेंदबाजी का। आखिरी ओवर सागर सिंह तारे का बचा के रखा इन्होंने। 3 गेंदे 3 सिंगल आया। चौथा बॉल, चौथी गेंद पर एक बड़ा हिट अमोल के द्वारा। हर खिलाड़ी का होता है मोल, हर खिलाड़ी का होता है मोल, जो जरूरतमंद पर काम आए वो सबसे अनमोल, उनमें से अमोल। 6 रन आया है। स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 38 पर। मैच में कमबैक करते हुए 2 ओवर में 12 रन था, वहां से आखिरी 2 ओवर्स में 26 रन बटोरा है। यहां पर अभी भी गेंदें बाकी है 2। 10 गेंदों में 26 रन बनाया है बालकुम टीम ने पिछले। ये वाइड होगा, निश्चित तौर पर वाइड होगा। 10 गेंदों में 27 रन बनाया अब तक बालकुम टीम ने। 2 ओवर में 12 रन थे, वहां से कमबैक हुआ है। वहां से कमबैक भूषण भोईर ने कराया पहले। 2 बड़े हिट्स जिन्होंने लगाए जिनमें के अगेंस्ट, वहां से बालकुम टीम का कॉन्फिडेंस वापस आया। वहां से बालकुम टीम ने वापसी की इस निर्णायक इंपॉर्टेंट मैच में। 2 गेंदें अभी भी बाकी आखिरी ओवर की। फुल टॉस बॉल, ड्राइव किया है, मिसफील्ड हुआ है। बैकअप में आते हुए खिलाड़ी वहां पर प्रणीत गेंद को फील्ड करेंगे। 2 का कॉल है, आराम से 2 रन मिल जाएगा। स्कोर आगे बढ़ता हुआ 41। शुरुआत की 3 गेंदों में 3 सिंगल आया था। चौथी गेंद पर अमोल के बैट से 6, उसकी अगली गेंद वाइट, फिर उसके बाद ये डबल। यहाँ पर बाई का 1 रन चुराने की कोशिश, लेकिन वाइड है अभी भी, यानी 1 बॉल और डालना है। अमोल का विकेट गिरा, लेकिन अमोल ने अच्छी बैटिंग की है। एक बार स्कोर रिवाइज करेंगे हम, हमारे स्कोरर चेक कर रहे हैं। यस, करेक्शन किया गया स्कोरर द्वारा। 43 रन हुआ है टोटल, ये वाइट पकड़कर 43। 2 ओवर में 12 रन थे, वहां से देख सकते हैं आपने जबरदस्त कमबैक किया है टीम बालकुम ने। इकतीस रन बटोरा है टोटल 11 गेंदों में। 11 गेंदे 31 रन, ये कमबैक ही कह सकते हैं बालकुम टीम के लिए।
जहां पर एक समय के लिए स्कोर 30 भी नहीं बन रहा था। भूषण बोईर को क्रेडिट जाता है, क्रेडिट महेश पाटिल को जाता है। एक एंड से उन्होंने एज अ ओपनर आए थे, 1 डाउन आए थे, माफ करना, भावेश बारिया ओपनर आए थे प्रीतेश जोशी के साथ, उसके बाद 1 डाउन आए महेश और लास्ट तक खेल रहे हैं, क्योंकि उनको पता है कि ये शॉर्ट फॉर्मेट का जो क्रिकेट होता है टेनिस बॉल का, अगर आप 2-3 6 भी लगाते हैं 4 ओवर में तो आराम से आप 40-45 तक पहुंच सकते हैं। आखिरी बॉल, स्कोर है फिलहाल 43। फुल टॉस बॉल, बैट स्विंग अच्छी है, गैप में महबूब नहीं रोक पाएंगे, बाउंस जज नहीं कर पाए और आखिरी गेंद पर भी बाउंड्री। थोड़ा सा यहां पर बॉलिंग लाइनअप में इस मैच में थोड़ा सा चेंजेस कराया गया, लेकिन बालकुम टीम ने 12 गेंदों में, आखिरी 12 गेंदों में बनाए हैं 35 रन। टोटल स्कोर है 47, 48 का टारगेट इस मैच में। और मैं खास तौर पे आई गावदेवी 11 शिरौने और हमारे सभी आयोजकों को मैं धन्यवाद कहना चाहूँगा जिन्होंने अपने एक दिन के लिए मुझे यहाँ पर मौका दिया, कमेंट्री करने का यहाँ पर चांस दिया। और स्पेशल थैंक्स हमारे रोहित भोपी जी का कि शिरौने गांव में पहली बार कमेंट्री का मौका दिया आप सभी ने, थैंक यू सो मच। मैं यहीं पर विदा लेता हूँ, धन्यवाद। थँक्यू सो मच सचिन गिरी यांनी आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने खूप चांगलं समालोचन केलं आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने मी करणार आहोत। तर मी तानाजी काका यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सचिन गिरी जे समालोचक आहेत आजच्या दिवसामध्ये, ज्यांच्या माध्यमातून खूप चांगलं समालोचन ऐकायला मिळालं, त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होत असताना प्रथमतच या स्पर्धेमध्ये आणि या शिरोणे गावामध्ये समालोचन करण्यासाठी आले होते व्हॉइस ऑफ नवी मुंबई म्हणता येईल, आणि भरपूर साऱ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या गेल्यात आणि त्यांचा विशेष सन्मान काकांच्या शुभ हस्ते होते। थँक्यू सो मच सचिन गिरी, आपला आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेमध्ये आपण समालोचन करण्यासाठी आलात त्याबद्दल। आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय आपण पाहतो जयेंद्रजी सुतार साहेब यांचं नुकतंच आगमन होतं, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय संदीपजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय। खऱ्या अर्थाने थँक्यू सो मच, आपण आपला मुळाचा वेळ काढून या स्पर्धेमध्ये भेट देण्यासाठी आलात त्याबद्दल आम्ही आपला आभार व्यक्त करतोय। शेवटच्या क्षणी आपण पाहतोय सेकंड इनिंग मध्ये क्वार्टर फायनल नंबर 2 चा सामना आहे। इथून जो संघ जिंकेल तो मेगा क्वार्टर तो सुपर 3 मध्ये पोहोचणार आणि 48 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे गावदेवी शिरोणे टीमला। 24 चेंडू आणि 48 धावसंख्येची गरज आहे। सचिन गिरी यांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय, पुन्हा एकदा आमची भेट होली यात काही शंका नाहीये। जयेंद्र दादांना आयोजन आवडलेलं आहे, कारण की आता त्यांना वाटतंय की हा गावामध्ये मॅचेस ठेवल्यात चांगल्या आणि खऱ्या अर्थाने ठेवल्यातच। आणि प्रथमतःच 1 लाखाची स्पर्धा आई गावदेवी क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज केली गेली, या अगोदर कधीच झाली नाहीये या मैदानावरती। रोख रक्कम 1 लाख रुपयाची स्पर्धा आणि ती स्पर्धा मात्र आयोजित केलेली आहे या आई गावदेवी क्रिकेट संघाने। आणि संपूर्ण श्रेय रोहित पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमला जाते जी आतमध्ये खेळते। रोहित पाटीलने सांगितलं आणि जयेश यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो, जयेशने भरपूर सारी मेहनत केलेली आहे। रोहित पाटील यांचं कौतुक करावं लागणार आहे, टीममध्ये खेळले नाही पण इथे स्टेज मॅनेज केलंय आमचे अमितदादा भोईर असतील, केतूची टीम संपूर्ण विक्रांत भोईर, जितेश पाटील यांचंही विशेष सहकार्य आणि त्याचबरोबर विशालजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय। जाऊया मॅच कडे। 48 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे। अरविंद राणाला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आग उकळणारी फलंदाजी करावी लागणार आहे। अरविंद राणाला या मॅच मध्ये पेटावा लागणार आहे। क्रिस गेल चा नंबर जो 333 आपल्याला पाहायला मिळतो ना, तोच नंबर अरविंद राणाच्या जर्सीवरही आहे। या मॅच मध्ये अरविंद राणाला बॅटिंग करावी लागेल आणि 48 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे। तर मेहबूब शेख आणि अरविंद राणा ही जोडी सुरुवात कशी करून देते, दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा। राईट आर्म राऊंड द विकेटने अमोल पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचा होता। डिक्लेअर रिझन मध्ये धावसंख्येला झाली सुरुवात, अकाउंट ओपन झालंय।
एक या धावसंख्येने मात्र अकाउंट ओपन होत असताना पहिल्या बॉलवरती आले सिंगल. 48 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या 12 बॉलमध्ये फक्त 12 धावा होत्या बाळकुम टीमच्या. नंतरच्या 2 गोलंदाजांनी भरपूर धावा खर्च केल्यात शिरोणे टीमच्या. कोणत्याही क्षणी मॅच जी आहे ना ती पलटू शकते. अचानक स्कोर व्हायला लागला. शेवटच्या मॅचमध्ये भरपूर धावा झाल्यात. 48. अमोल पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. मेहबूब शेख यांच्यासाठी समोरच्या दिशेला लॉंग ऑन नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. प्रत्येक ओव्हरमध्ये 2 ते 3 बॉल तरी तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावे लागतील तरच तुम्ही टार्गेट पर्यंत पोहोचाल. हा चौकार आलाय. टीमची धावसंख्या पुढे जात असताना टोटल धावा 5 लागलेल्या आहेत. मेहबूब शेख आणि अरविंद राणा ही जोडी भरपूर महत्वाची आहे. बाळकुम टीम आणि गावदेवी शिरोणे संघ भरपूर वेळा आमने सामने भिडलेत ज्यामध्ये बाळकुम टीम आणि गावदेवी शिरोणे बरोबरीचे आहेत. एक सामना त्यांनी जिंकला होता धाराबाईच्या मैदानावरती बाळकुम टीमने. एक सामना शिरोणे टीमने जिंकलाय बाळकुम टीमच्या विरुद्धामध्ये. आज तिसऱ्यांदा खेळतात. सोमवारी पुन्हा एकदा या 2 टीम्स भिडतील दिव्याच्या मैदानावरती. श्रीकृष्ण दिवा त्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा या 2 टीम्स पाहायला मिळणार आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा होता. गुरुनाथजी पाटील सरांचा आमच्यापर्यंत इशारा येतोय. हा व्हाईट बॉल म्हणजे 2 बॉलमध्ये आतापर्यंत 6 धावा झालेल्या आहेत. सुरुवात चांगली झाली आहे. घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर घरच्या आयोजनासमोर ट्रॉफी उचलायचं स्वप्न अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाहीये. या मैदानावरती अजूनपर्यंत एकदाही ट्रॉफी उचललेली नाहीये गावदेवी शिरोणे टीमने. हा गोल्डन चान्स असणार आहे गावदेवी शिरोणे टीमला आपल्या घरच्या मैदानावरती आपला नावाचा चषक उचलण्यासाठी. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा परंतु हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला. 3 बॉल झाले. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. मेहबूब शेख जागा बनवून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु जो स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय तिथे एक क्षेत्ररक्षक तैनात ठेवलेला आहे तरी टार्गेट ऑन साईडलाच करतोय. नक्की माइंडमध्ये चालू काय मेहबूब शेखच्या. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. वाडिश लॉंग ऑन. यावेळेस मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये. चांगलं क्षेत्र निवडलंय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर मेहबूब शेखच्या बॅटमधनं आलाय चौकार. टीमची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचली 10 धावा धावफलकावरती. चेंडू झालेत आतापर्यंत या ओव्हरचे 4 आणि 10 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजेच काय तर गावदेवी शिरोणे संघ तयार झाला 48 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅटिंग अशीच करावी लागणार आहे. क्षेत्र तुम्हाला निवडावं लागणार आहे. 30 सर्कलच्या बाहेर फक्त 2च क्षेत्ररक्षक आहेत आणि संपूर्ण मैदान जे आहे ओपन आहे. एक लॉंग ऑन आहे. एक डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका. 1 हँडेड कॅच पकडण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. 1 रन कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न करतायत आणि 2 धावा अगदी सहजरित्याने कंप्लीट केल्या गेल्यात. 5 बॉल झालेत आतापर्यंत 12 धावा. मेहबूब शेखने खूप चांगली सुरुवात करून दिलेली आहे. पॉवर प्लेचा एकही बॉल अजूनपर्यंत खेळलेला नाहीये अरविंद राणाने. सर्वच्या सर्व धावा 12च्या 12 धावा ज्या आहेत ते मेहबूब शेखच्या बॅटमधनं आल्यात. 11 धावा मेहबूब शेखच्या बॅटमधनं आल्यात. एक एक्स्ट्रा रन आहे त्यामध्ये. एक वाईड बॉल टाकला गेला. 11 धावा तर बॅटमधनं आल्यात. शेवटचा बॉल भरून निर्णायक असणार आहे. या बॉलवरती जर षटकार आला तर मॅचमध्ये बनून राहतील पूर्णपणे. आणि 48ची गरज आहे आणि हा षटकार आला तर 18 होतील म्हणजे 30 राहतील 18 बॉलमध्ये. कॅल्क्युलेशन म्हणजे 10चा रन रेट राहील. अमोल भोईर हाही खूप चांगला गोलंदाज आहे ज्याने मात्र पकड निर्माण करून ठेवलेली आहे. शॉर्ट बॉल टाकला गेलाय. चुकीचा बॉल होता आणि या षटकाराचा आपण विचार करत होतो हा षटकार येईल का. हा षटकार आला तर 10ची सरासरी राहील आणि खरोखर 10ची सरासरी राहिली. आता 18 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये मेहबूब शेखने आपल्या टीमसाठी 18 धावा जमवलेल्या आहेत. वेल प्लेड. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना सुरुवात तर खूप चांगली करून दिलेली आहे. शेवटचा बॉल भरपूर लूज पाहायला मिळाला अमोल भोईर यांचा. नक्की अमोल भोईर यांना करायचं काय होतं. स्लोअर वन टाकायचा होता की लेग कट करण्याचा प्रयत्न ते करत होते. त्यामध्ये फिंगर्स त्यांचे रोल्स बरोबर झाले नाही. त्या कारणामुळे शेवटचा बॉल थोडासा लूज पडला आणि त्याला सहजरित्याने डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर मेहबूब शेखने पाठवलं. आता 18 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. कालच्या दिवसामध्ये खूप चांगले सामनेही आपल्याला पाहायला मिळाले. CR पाटील फाउंडेशन कुमार लवन तुर्भे टीमने क्वालिफाय केले सुपर 3 मध्ये. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ ठाण्यावरून आलेला हा बाळकुम संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय करेल की घरच्या मैदानावरती घरचा संघ आयोजक संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय करेल
प्रेक्षकांना प्रश्न पडलाय. मॅच चुरशीची झाली आहे. 18 चेंडू 30ची गरज आहे. इथून कोणताही संघ मॅच जिंकू शकतो. इथून गावदेवी शिवणे संघही मॅच जिंकू शकतो. इथून बाळकुम संघही मॅच जिंकू शकतो. मास्टर माइंड प्रितेश जोशी आहेत त्यांच्याकडे. पहिला सामना खूप चांगल्या पद्धतीने जिंकलाय प्रितेश जोशीच्या टीमने. ट्रॉम्बे टीमला 2 बॉलमध्ये 2ची गरज होती. सिंगल काढली. एका बॉलमध्ये 1ची गरज असताना लॉंग ऑनला जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये ट्रॉम्बे टीमच्या फलंदाजाने कॅच दिली होती आणि तिथून हा सामना जिंकला होता बाळकुम टीमने. आणि तिथून मात्र प्रवास खूप चांगला राहिलाय. मागची मॅच ही जय बालाजी रबाडा टीमला 1 साइडेड पराभूत केलं होतं. यावेळेस मात्र ड्राईव्ह केला. चांगलं क्षेत्ररक्षण झाला. एक सिंगल रन. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अरविंद राणाचा पाहायला मिळतोय कारण की एक्सपिरियन्स भरपूर आहे. त्या अनुभवाचा फायदा अरविंद राणाने उचलला. मेहबूब शेख चांगला सेट झाला. त्याच्या बॅटमधनं चांगले फटके येतात. त्याच कारणामुळे एक सिंगल रन दिली आणि मेहबूब शेखला पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आणलं. कारण की अरविंद राणालाही माहिती आहे की तो चांगल्या फ्लोमध्ये चालू आहे. त्याची बॅट चांगली बोलती या मॅचमध्ये आणि त्याला जास्त वेळ आपण नॉन स्ट्राईकवरती ठेवणं हे कुठेतरी आमच्यासाठी शिक्षा होऊ शकते. कारण की त्याला लवकरात लवकर स्ट्राईकवरती आणण्याचं काम करायचं आहे. ते काम केलं अरविंद राणेने. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हरमध्ये गणेश आलेत. गणेशांचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा भरपूर वेगाने येतात. 1 रन कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न नाही दर्शवणार आहे. 2 बॉलवरती पहिल्या 2 सिंगल्स आलेले आहेत. गणेश मागच्या मॅचमध्ये गणेशने खूप चांगलं षटक टाकलं होतं. आता अरविंद राणालाही पेटावा लागणार आहे कारण की या ओव्हरमध्ये जर धावा आल्या 12 ते 13 तर मॅच पूर्णपणे शिरोणे टीमच्या बाजूने झुकेल. षटक भरपूर महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट म्हणजे विकेट आहे. या मॅचमध्ये जर बाळकुम टीमला पुन्हा एकदा पुनरागमन करायचं असेल ना तर ब्रेक थ्रूची गरज आहे. अरविंद राणाची विकेट. त्यावेळेस फुल टॉस बॉल आहे. त्याला फुल टोल केलाय. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अरविंद राणाच्या बॅटमधून आलाय षटकार. टीमची धावसंख्या पुढे जात असताना टोटल धावा फलकावरती 26 लागलेला आहे. 26 धावा फलकावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. जशी धुलाई बाळकुम टीमने केली होती शिरोणे टीमची तशीच धुलाई मात्र गावदेवी शिरोणे टीमचा हा फलंदाज करत असताना हे दोन्ही बॅटर्स करत असताना मेहबूब शेख आणि अरविंद राणा. 3 बॉलचा खेळ झाला. गणेशांचा चुकीचा चेंडू आणि चुकीच्या बॉलला माफी देत नसतो अरविंद राणा. याही वेळेस लोअर फुल टॉस होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. कॅच पकडली अमोल भोईरने. ब्रेक थ्रूची गरज होती आणि ब्रेक थ्रू मिळाला. इम्पॉर्टंट ब्रेक थ्रू. अरविंद राणा मैदानाच्या बाहेर. अरविंद राणा मैदान सोडत असताना मोठा धक्का लागलाय गावदेवी शिरोणे टीमला. समीकरण मी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. सर 13 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज आहे. अनिकेत तांडेल स्ट्राईकवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश शेवटचा बॉल. प्रितेश जोशी सांगत असताना हा बॉल भरपूर निर्णायक आहे. गणेश जर या बॉलवरती मोठा फटका आला तर मॅच आपल्याला गमवावी लागेल आणि जर बॉल चांगल्या पद्धतीने रिलीज केला गणेशने तर मॅचमध्ये बनून राहतील गावदेवी बाळकुम संघ. गोलंदाज गणेश तयार होत आहेत. समोर अनिकेत तांडेल आहेत. शेवटचा बॉल. राईट आर्म राऊंड द विकेट. 13 बॉल 20 रनची गरज. 13 बॉल 20 ची गरज आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. इट्स अ मॅक्सिमम षटकार आलाय. मॅच ओपन केली आहे. मॅच खुली केली आहे. शिरोणे टीमच्या बाजूने झुकवून दिलेली आहे अनिकेत तांडेलने. आता शेवटचे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये राहिलेत 14 धावा. अनिकेत तांडेल यांच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. जयेंद्र शेठ यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येणार. बारा बॉल 14 रनची गरज आहे. 12 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे. गावदेवी शिरोणे संघ जे स्वप्न बरेच वर्ष झाले पाहत होता ते स्वप्न पूर्ण होईल का? ते स्वप्न साकार होईल का? या मैदानावरती एकदाही ट्रॉफी उचललेली नाहीये आणि हा गोल्डन चान्स आहे त्यांच्या टीमसाठी. इथून एक तरी ट्रॉफी आपल्या आयोजनाची उचलायची संधी मात्र स्वतः चालून आलेली आहे. भरपूर मेहनत केली आहे गावदेवी शिरोणे टीमने. 12 बॉल 14 ची गरज. बारा बॉल 14 ची गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलेत.
भूषण भोईर आलेत. बॅटिंग मध्ये दमदार कामगिरी केली, गोलंदाजी ही दमदार करावी लागेल. यावेळेस फटका चांगला आहे, कॅच हातामध्ये देऊन बसलाय. आता 11 मध्ये बनवायचे 14 धावा. असं वाटतं की शिरोणे संघ मॅच सहजरित्याने जिंकेल, त्यावेळेस विकेट येते आणि सलामीची जोडी आता मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते. 11 बॉल 14 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 11 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे. वॉट अ मॅच. कालच्या दिवसामध्ये ही मात्र चित्तथरारक मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. आजच्या दिवसामध्ये ही गरमागरमीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या क्षणाला या दुसऱ्या दिवसातील ही मॅच. चला, जास्त प्रमाणामध्ये टीम मीटिंग घेऊ नका. गावदेवी बाळकुम संघ 11 मध्ये बनवायचे 14 धावा. मंदार प्रभू आलाय, विराज चव्हाण आहे, माफ करा, विराज चव्हाण आलेत. स्टेजवरनं आवाज येतोय की अमर वारंगेला उतरवा, पण जे आमचे प्रेक्षक सध्या आलेले आहेत त्यांना नाही माहिती की सकाळच्या सत्रामध्ये त्यांची इनिंग कशी राहिलेली आहे. तर भरपूर स्ट्रगल केले अमर वारंगे यांनी सकाळच्या सत्रामध्ये. 11 चेंडू 14 रनची गरज आहे. भूषण भोईर संकट मोचक आहे या टीमचा. यावेळेस फटका चांगला आहे, वॉट अ शॉट, खूप चांगला फटका विराज चव्हाणच्या बॅटमधनं. बॅकवर्ड वरती आले, पंच केलं. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये, तिथे मात्र चौका ठोकलाय. मॅच आता बॉल चुरान आली आहे. 10 बॉल 10 रनची गरज. दहा चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. या अगोदर हा कारनामा आजच्या दिवसामध्ये केलाय बाळकुम टीमने, परंतु टीम वेगळी आहे. ती ट्रॉम्बे ही शिरोणे यावेळेस डिक्लेरेशन मध्ये. 9 चेंडू 9 धावसंख्येची गरज. आता 9 बॉल 9 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. बॉल चुरण हे मॅचेस आहेत ना ते भरपूर कठीण असतात, इम्पॉर्टंट म्हणजे बॅटरसाठी. प्रेशर येतो बॅटर वरती. 9 बॉल चुरण. 8 बॉल मध्ये 9 धावा करायच्यात, 7 मध्ये 9 करायच्यात, 9 बॉल मध्ये 9 करायच्यात. याचा हा जो इक्वेशन असतो ना तो भरपूर प्रेशरवाला असतो, बॅटरला इथून सावरावा लागणार आहे. हेच बॉल जर 9 बॉल मध्ये 28 ची गरज असेल तर तो बॅटर जो आहे ना तो फ्री माइंडेड खेळतो, कारण की त्याला माहिती आहे की मोठे फटकेच खेळायचे आहेत. आणि बॉल टू रन मध्ये बॅटर कन्फ्यूज होतो की सिंगल रन काढायची का फटका खेळायचा. बॉल टू रन 9 बॉल 9 रनची गरज. यावेळेस फटका चांगला आहे, ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल मिळाली, दुसरीचा प्रयत्न विराज चव्हाण करतायत, परत एक सिंगल. 8 बॉल आणि 8 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 8 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. दुपारच्या सत्रामध्ये गावदेवी बाळकुम टीमने हा कारनामा केलाय. टॉम्बे कोळीवाडा या टीमच्या अगेन्स्ट 6 बॉल मध्ये 6 रनची गरज असताना सामना जिंकला होता गावदेवी बाळकुम टीमने, परंतु आता 8 मध्ये 8 बनवायचे आहेत. अनिकेत तांडेल, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कॅच ड्रॉप झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस. ही कॅच पकडली असती तर कुठेतरी बाळकुम संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये आला असता. मिड विकेटला जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातात कॅच ड्रॉप झाली. आता 7 बॉल मध्ये 7 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू 7 धावसंख्येची गरज. अगदी सोपी कॅच होती, त्याच्या हातात ड्रॉप झाली. 7 बॉल 7 रनची गरज. विराज चव्हाण स्ट्राईक वरती आहेत. मॅच या ठिकाणी क्लिअर झाली आहे का? नाही झाली. आता 6 बॉल आणि 6 रनची गरज आहे. जो कारनामा दुपारच्या सत्रामध्ये केला होता गावदेवी बाळकुम टीमने तो कारनामा पुन्हा एकदा करतील का? 10 बॉल 10 ची मॅच होती, आता 6 बॉल 6 ची मॅच आलेली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच आली आहे ठीक आहे, पण एवढ्या पण धावा ठेवायला नव्हत्या हव्या होत्या, आणि की दुपारच्या सत्रामध्ये हे कारनामा आहे ना तो केलेला आहे बाळकुम टीमने. 6 मध्ये 7 डिफेंड केल्यात अगेन्स्ट ट्रॉम्बे कोळीवाडा. तर या ठिकाणी शुभ सन्मान आम्ही करणार आहोत आमच्या व्यासपीठावरती. काकांना आम्ही विनंती करतोय की सन्माननीय आदरणीय जयेंद्र शेठ सुतार साहेबांचा या ठिकाणी विशेष सन्मान करायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने वेळात वेळ काढून ते या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान
आम्ही करणार आहोत. काकांच्या शुभ हस्ते जयेंद्र शेठ सुतार यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत आपण. त्यांच्याही माध्यमातून खूप चांगली स्पर्धा क्रिकेटची ठेवण्यात येते. ड्रम बॉक्स क्रिकेटची स्पर्धा VS ग्रुपच्या माध्यमातून आणि जयेंद्र शेठ सुतार साहेब यांच्या माध्यमातून ठेवण्यात येते आणि त्यांचा विशेष सन्मान केला जातोय. चला तर 6 बॉल 6 रनची गरज आहे. पुन्हा एकदा मॅच कडे जाऊया, त्यानंतर आपण काही सन्मान ते घेणार आहोत. 6 बॉल 6 रनची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय अक्षय पाटील आलाय. पहिलाच बॉल खूप चांगला पाहायला मिळाला. 1 रन कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट झाल्यात. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गावदेवी बाळकुम संघ करत असताना आता 5 मध्ये बनवायच्या 4 धावा. अनिकेत तांडेल यांच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणखीन आलेला आहे. त्यांच्या वडिलांकडनं त्यांना 1000 रुपयाचा कॅश प्राइज आला आणि जयेंद्र शेठ सुतार यांच्याकडनंही त्यांना 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जे टोटल 2000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना झालेला आहे. पाच बॉल 4 रनची गरज आहे आणि विराट चव्हाण हे इक्वेशन अवघड करून देणार नाही आपल्या टीमला. यावेळेस पुन्हा एकदा 2 धावसंख्येचा प्रयत्न करतील. 1 तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. एकच सिंगल. पहिल्या बॉलवरती जर सिंगल आली तर मॅच चांगली पाहायला मिळाली असती आपल्याला. आता राहिले 4 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. 4 बॉल 3 ची गरज आहे. जे सांगतोय मनामध्ये आमच्या धगधग होते आहे, कारण की जी आम्ही मेहनत केलेली आहे आणि त्या मेहनतीचं फळ आम्हाला मिळायला हवं आहे. आणि कालच्या दिवसामध्ये एक टीम जी आहे ना तर कमी आली. बोनकोटे टीम या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेली नाही आहे. त्याचाही फटका शिरोणे टीमला बसलाय. म्हणूनच या बक्षिसाकडे त्यांची नजर आहे. 3 रनची गरज आहे. 4 बॉल शिल्लक आहेत. 4 मध्ये बनवायच्या 3 धावा. वाशी रॉयलच्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला. बेलापूरच्या मैदानावरतीही क्वालिफाय झाला होता हा संघ. आज पुन्हा एकदा संधी आहे या सीझनची 3री ट्रॉफी उचलण्याची. अक्षय तयार होतोय. 4 बॉल 3 ची गरज. यावेळेस सन्मान देत असताना चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला क्रिकेट अनिकेत तांडेल खेळतोय. टाळ्यांचा आवाज मात्र आमच्या व्यासपीठावरही पाहायला मिळतोय, कारण की क्रिकेट तेवढा चांगला खेळतोय अनिकेत तांडेल मैदानाच्या आतमध्ये. बॅटला बॉल लावला आणि लगेचच विराजला कॉल दिला की रन होऊ शकते. आता 3 बॉल शिल्लक आहेत आणि 2 रनची गरज आहे. 3 बॉल 2 धावसंख्येची गरज आहे. प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते या सामन्यामध्ये. हा सामना पाहण्यासाठी 3 बॉल 2 रनची गरज आहे. पहिल्या बॉलवरती जर डबल रन आली नसती तर 3 बॉल 3 ची मॅच रोमांचक पाहायला मिळाली असती. 3 बॉल 2 म्हणजे फेवर मध्ये मॅच आहे गावदेवी शिरोणे. यावेळेस हा बॉल निर्धाव टाकला गेलाय. डॉट बॉल आलाय. 2 बॉल 2 रनची गरज आहे. आता खऱ्या अर्थाने धगधग होईल मनामध्ये शिरोणेकरांच्या, कारण की मॅच 10 बॉल 10 ची होती. मॅच 2 बॉल 2 ची आलेली आहे. हेच तर क्रिकेट आहे ना, की असे जे सिच्युएशन आहेत ना, असे जे बॉल टू रनचं सिच्युएशन आहे ना, त्यामध्ये बॅटर जो आहे ना तो कन्फ्यूज होतो की मोठे फटके खेळायचे की सिंगल डबलने टार्गेट जवळ पोहोचायचं. 9 बॉल 9 ची गरज. 10 बॉल 10 ची गरज होती. 9 बॉल 9 ची. 8 बॉल 8 ची. 7 बॉल 7 ची गरज होती. 6 बॉल 6 ची गरज होती. त्यानंतर 5 बॉल 4 ची गरज आली. त्यानंतर पुन्हा एकदा 4 बॉल 3 ची गरज आली. 2 बॉल 2 रनची गरज. विराट चव्हाण स्ट्राईक वरती आहेत. यावेळेस एक सिंगल रन आली आहे. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न करतायत का? आणि दुसरी धाव मात्र पूर्ण झाली आहे. विराट चव्हाण गावदेवी शिरोणे संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालाय. व्हॉट अ मॅच. खूप चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला गावदेवी शिरोण्याच्या माध्यमातून. परंतु बाळकुम संघाने मात्र हा सामना पराभूत झालेत. गरज नव्हती. हातामध्ये बॉल होता आणि जयेंद्र शेठ सुतार यांच्याकडनं टीम साठी 5000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला. हार्दिक अभिनंदन टीम. जयेंद्र शेठ सुतार यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना देण्यात आला. आणि गणेश ज्यांच्याकडे बॉल गेला होता शेवटचा, त्यांना थ्रो करायची आवश्यकता नव्हती, गरजही नव्हती. रोमांचक सामना, चित्तथरारक सामना पाहायला मिळाला. वेल प्लेड गावदेवी शिरोणे संघ. आणि विशेष सन्मान आम्ही करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. मी अमित दादा यांना विनंती करतोय
विनोद दादा यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. विनोद दादा यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाणार आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. आई गावदेवी क्रिकेट संघ आयोजित शिरोने चॅम्पियन्स ट्रॉफी. चला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आमचे कॅमेरामॅन त्यांना विनंती करतोय की सन्मान या ठिकाणी होतोय. विनोद दादा यांचा या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. मिलिंद दादा यांचा या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात येणार आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. मिलिंद दादा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. 8 लाख प्रितेश जोशी, खूप चांगला खेळ तुम्ही साकारलात, परंतु गणेश बॉल फेकायला हवा नव्हता पाहिजे होता. तुमच्याकडे बॉल आला होता, शेवटच्या बॉलवरती काहीही घडलं असतं. चला कॅप्टन केतूच्या कॅप्टन्सी मध्ये तुम्ही मैदानावरती स्वतःच्या पहिली ट्रॉफी उचलणार आहात. जे काम कोणाला जमलं नाही ते केतूने तुम्हाला करून दिलेलं आहे. आणि त्यानंतर आणखीन एक सन्मान आम्ही करणार आहोत. या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच, ज्याने मात्र सुरुवातीला खूप चांगली बॅटिंग केली, संकटातनं काढलं आपल्या टीमला, मेहबूब शेख ठरला या शेवटच्या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. वेल प्लेड मेहबूब शेख. गावदेवी शिरोणे संघ आज जल्लोष होईल. आज शनिवारी आहे आणि आज जल्लोष नक्की होईल शिरोणे टीमचा, कारण की प्रथमतःच या मैदानावरती पहिल्यांदा ट्रॉफी उचलण्याचा मान या शिरोणे टीमला मिळाला. वेल प्लेड. जितेश पाटीलची ती फिल्डिंग तेही आम्हाला आठवत आहे. केतूची ती फिल्डिंग ज्यामध्ये एक एक रन त्याने अडवलेली आहे आणि ती एक एक रन किती मागत पडली असती ती विचार करा. अनिकेत तांडेल यांच्या वडिलांकडनं त्यांना 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय आणि जयेंद्र शेठ सुतार यांच्याकडनं त्यांना 5000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. क्वालिफाय झालाय सुपर 3 मध्ये. गावदेवी शिरोणे संघ आयोजक संघ आहे आणि स्वतः क्वालिफाय झाला. 5000 रुपयाचा कॅश प्राइज जयेंद्र शेठ सुतार यांच्या माध्यमातून त्यांना देण्यात येतं. अनिकेत तांडेल यांना 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या वडिलांकडनं आहे आणि 1000 रुपयाचा कॅश प्राइज जयेंद्र शेठ सुतार यांच्याकडनं त्यांना देण्यात येणार आहे. आणि संपूर्ण टीमला जयेंद्र शेठ सुतार यांच्याकडनं 5000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येणार आहे. केतू विक्रांत भोईर कॅप्टन. ज्या कॅप्टनला भल्या कॅप्टनला नाही जमलं ते विक्रांत भोईर यांनी करून दाखवलं. आपल्या टीमला प्रथमतःच क्वालिफाय होऊन दिलाय आपल्या स्वतःच्या घरच्या मैदानावरती. गावदेवी माते की सुपर 3 मध्ये क्वालिफाय झाला गावदेवी शिरोणे संघ. त्यांचं करूया भरपूर अभिनंदन. आणि आजच्या दिवसाचा खेळ इथेच संपला असं आम्ही जाहीर करतोय. बाळकुम टीम तुम्हालाही भरपूर साऱ्या शुभेच्छा येणाऱ्या हंगामासाठी.